आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. शरू बस. शरू तर पूर्णच खचून गेली आहे. नाही, आता मला स्ट्रॉंग राहायलाच पाहिजे. तिला ह्यातून बाहेर काढणं माझीच जबाबदारी आहे. शरू तू बस, मी पाणी आणते तुझ्यासाठी. पाणी पी, बरं वाटेल. बोल, किती पैसे पाहिजेत? घे आणि तोंड काळा कर. घे, बोल किती पैसे पाहिजेत तुला? शरू पाणी पी, थोडं बरं वाटेल. बरं ऐक ना शरू, मी तुझ्या आवडीचे पोहे बनवलेत. तुला खूप आवडतील. आपण दोघी मिळून एकत्र खाऊया. आणि अगं, घरची सगळी भाजी संपलीये. आपण दोघी नंतर भाजी आणायला जाऊयात. येशील ना माझ्या बरोबर? आणि ना, तिकडनं येता येता आपण आई अंबाबाईचं दर्शन घेऊयात. मंदिरात गेलो ना की जरा मन प्रसन्न होईल आपलं. हा, येशील ना माझ्या बरोबर? शरू अगं, शरू ए बाळा, शांत हो, शांत हो. अजिबात रडायचं नाही. हे बघ, मी आहे ना तुझ्या सोबत. हा, हे बघ, जे घडलंय ते खूप विचित्र आहे. शरू, हे बघ, आपण आजपर्यंत प्रत्येक परिस्थितीशी खंबीरपणे लढत आलोय की नाही? आपण यापुढे सगळ्यावर मात करू. तुला काही झालेलं मी नाही सहन करू शकत ग शरू. तू कशाला काळजी करतेस? आणि सगळं व्यवस्थित होईल. आणि शरू, मी तुझ्या पाठीशी खंबीर आहे ग उभी. मला तुला आता फक्त सुखात बघायचं. तू अजिबात काळजी करू नको, सगळं नीट होईल. आणि आता डोळ्यात एक टिपूस नकोय मला, कळलं? इकडे बघ. शांत हो, बस. नाही शरू, तुझ्यामुळे काहीच ऐकून घ्यावं लागलं नाहीये. शरू, मला कोणी काही बोललं ना तरी मला नाही फरक पडत अगं. पण आता सगळ्यांनी आपल्याबद्दल काहीतरी चुकीचा समज करून घेतला ना, म्हणून आपल्याला ऐकून घ्यावं लागतंय. माझ्या आणि छोट्या मालकांच्या लग्नाचा विषय जेव्हापासून सुरू झालाय ना, तेव्हापासून हा सगळा त्रासही सुरू झालाय. काय? मॅडमची तब्येत बिघडली? नाही शरू, तुझ्यामुळे काही झालेलं नाहीये. आणि मॅडमची तब्येत का बिघडली आपण बघूयात ना. तू त्याचं नको टेन्शन घेऊस. शांत हो. मॅडम आजारी आहेत? काय झालं असेल मॅडमना?
किती विचित्र काय काय घडायला लागलं हे सगळं. सुंदर. अश्विन, आई कवा डोळे उडल र. मला लय काळजी वाटायला लागली बघ तिची. सुंदर, डोंट पॅनिक. हे काळजी करण्यासारखं काहीच नाहीये. इंजेक्शन दिले त्यामुळे झोप आली असेल. अक्षरा, अक्षरा, माझं घर, हे घर तुटू देऊ नका. काकू, ए आई, अगं काय होतंय तुला? हा, ए आई, हे बघ मी आहे तुझ्या जवळ. तुला काय बी होणार नाही. ए आई, ए आई, आत्या, आत्या, अगं आत्या, अरे हो, काय झालं? आत्या, अगं आई बघ ना कशी करते आहे. अक्षरा, हे घर तुटू देऊ नको. माझं घर. ए आई, हे बघ आपलं घर आहे ना, नाही तुटणार. हा, तू काळजी करू नकोस. हा, हे बघ काय बी होणार नाही. हे आई, आई, अगं बोल की माझ्या संग. हा, एकदा बघ की, एकदा बघ की माझ्याकडं. डोळे उघड की. हे बघ, हे बघ इथं आत्या बी आली आहे आता. हा, तिच्या संग बोल की. हे आत्या, अगं तू तरी सांग ना आईला, उठव की तिला. आत्या, अगं किती वाट बघू, बाद झालं ना आता. सुंदर, अरे धीर धर की जरा. हे बघ, आपली वहिनी ना लवकर बरी होणार आहे बघ. पण तू असं रडत राहू नगस. वहिनीला विश्रांती हवी आहे का? आणि तू जर असं रडत राहिला तर तिला विश्रांती मिळेल का सांग? अगं आत्या, समज बरोबर आहे, पण आई उठल्याशिवाय माझं चित्त ताऱ्यावर राहणार नाही बघ. आई, हे आई, अगं उठ की. आई उठ की, असं काय करायलेस? सुंदर, अरे फोन वाजतोय बघ कुणाचा आहे. अक्षराचा फोन आहे. अरे उचल. हॅलो, अक्षरा. हे अक्षरा, अगं तू 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 तरी आईला सांग की माझ्या संग बोल म्हणून. हा, बोला आईशी. हे आई, हे बघ अक्षरा आली आहे बघ. तुला पाहिजे होती ना ती. हे बघ तिनं फोन केलाय. बोल की तिच्या संग. हे आई, आई, अगं डोळे उघड की. हे अक्षरा, अक्षरा, अगं तू तरी सांग की आईला. अगं किती वेळ झाला बघ, ती डोळंच उघड ना. हे बघ तू बोललीस ना की तिला पटेल बघ. तिला सांग ना तू की हे घर तू तुटू देणार नाहीस, समजेच ती एकत्र ठेवशील म्हणून. हा, बोल की अक्षरा, अगं सांग की आईला. हे आई, अगं बोल की. बघ अक्षराचा फोन आलाय, बोल की. छोटे मालक, तुम्ही आधी शांत व्हा बरं. शांत व्हा. काही नाही होणार मॅडम ना, मी सांगते ना, नका काळजी करू एवढी. त्यांनी आजपर्यंत कोणाच्याही बाबतीत वाईट विचारही केलेला नाहीये. त्यांना काही नाही होणार. छोटे मालक, आत्ता या परिस्थितीत तुम्ही खंबीर राहणं गरजेचं आहे. तुम्ही जसे हतबल झालात तर मॅडमची काळजी कोण घेणार? अक्षरा, अगं तू बोलतेस ना, ती समज पट्ट आहे बघ मला. पण मी आईला अशा अवस्थेत नाही बघू शकत ग.
हे अक्षरा तू इकडे ये की. ए बघ थोड्या वेळापूर्वी ना आई तुझंच नाव घेत होती. ए बघ तू इकडे आलीस ना की तिला बरं वाटेल बघ. ती बोलेल बघ. अक्षरा तू ये की इकडं. छोटे मालक शांत व्हा. आत्ता तुम्ही मॅडमकडे लक्ष द्या. तुम्ही आता त्यांची काळजी घेणं जास्त गरजेचं आहे. त्यांचं खाणं पिणं त्यांचं औषध पाणी नीट करा. मला विश्वास आहे त्यांना लवकरात लवकर बरं वाटेल. आई अंबाबाई आहे त्यांच्या पाठीशी, ती लवकर बरं करेल त्यांना. तुम्ही असे खचून जाऊ नका. मी आत्ता फोन ठेवते, पुन्हा थोड्या वेळाने करेन. ए अक्षरा अगं अक्षरा ऐक नाही. अगं अक्षरा ऐक की. अक्षरा ऐक की. ये ना ग आईसाठी एकदा. मला ठाव आहे तू आलीस ना की आईला बरं वाटेल बघ. अश्विन, अरे ये लेका अश्विन. अश्विन, अय अश्विन, हा अरे कुठल्या तंद्रीत आहेस? तो परताप बघ आवाज देतोय. जा बघ जा काय काम आहे ते. हे बघ तू लवकर जा बाहेर. उगा इथे आला तर नसता तमाशा करायचा. आणि अजून तमाशा नकोय आपल्याला बाबा आता. हा त्या पण हे बघ पोरा तू शहाणा आहेस ना, जा की लवकर बाहेर. महाराणी हवा लागते का ह्याचे? व्हायला लागते. एसी टेम्परेचर कमी करू का? नको राहू दे असंच. हा चांगलं आहे ना. तूच ग तूच माझी राणी. तर शपथ अगं खरंच तूच माझी राणी आहेस. पण उर्वशी तुला मानलं पाहिजे बर का. अगं एका दगडात किती पक्षी मारलेस तू. हा म्हणजे एक तीर आणि अख्खं खानदान बधीर. नाही पण ही खायचं काम नव्ह. तुम्ही आमासनी अक्कल नसती या म्हणून घरात बसवता ना व. पण बायकांना तुमच्यापेक्षा लई जास्त अक्कल असती या. तिनं मनात आणलं ना व, ती घर तोडू बी शकते आणि जोडू बी शकते. तुम्हा पुरुषांचं डोसकं बाहेरच्या कामात तरच चालत असेल, पण या असल्या घरच्या गोष्टींमध्ये बायकांचा नाद करायचा नाही. हा तिला बरोबर ठाव असतं कुठं कसली फोडणी टाकायची आणि कुठं ठसका लागला पाहिजे. तूच ग तूच माझी राणी. आज हे सगळं होऊ शकतं हे तुझ्यामुळे सिद्ध झालंय. म्हणून आज तरी नारी शक्ती जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. नारी शक्ती जिंदाबाद. इतकी वर्ष घुटमळतोय मी कधी एकदा ह्या घराची वाटप होईल म्हणून. पण नाही, आज फक्त आणि फक्त तुझ्यामुळं या घराचीच नाही तर ह्या व्यवसायाची पण वाटप होणार. काय दिवस दाखवलायस गौर वर्ष तू. हा अगं समध्या आयुष्याचं सार्थक झाल्यासारखं वाटायला लागलंय बघ. हा तूच माझी राणी हुकुमाची. औषधाला काही तूप आणि सकाळी पायी रूप. अहो तुमच्या बहिणीच्या अजून विकेट तर पडू द्या, मग एवढं उतावळे व्हा. अगं ती होईल तेव्हा होईल. पण आज आनंद झाला माझ्या मनाला. लय खुश आहे मी तुझ्यावर. हा तुला पाहिजे ना ते मागव. तुझ्या पुढे आणतो का नाही बघच. हे बघा आता समध्यांचं लक्ष तुमच्या बहिणीकडेच असणार. म्हणजे स्वयंपाकाच्या नावाने बॉम्ब. तेव्हा पोटाला असं काहीतरी झणझणीत तर्राट खायला घाला, तोंडाला चवील असं. काय का एवढंच ना. आत्ता फोन करतो हॉटेलात आणि तुला पाहिजे ते मागवतो. हॅलो. हा एक काम करा, 2 थाळ्या पाठवा. तांबडा पांढरा स्पेशल, एक्स्ट्रा कढी सकट. हा कुठं सूर्यवंशी वाड्यावर पाठवून द्या लगेच.
हा आता येते पार्सेल. एकदम दणक्यात. हा मग काय हाय गायच नाही. आज काय बाबा मला घाम यायला नको. आज काय कामगिरी अशी केली म्हणल्यावर काय. अश्विन, अरे लेखा कुठे आहेस तू? तुमचं काय अडलं आता माझ्याशिवाय? घे. आता जास्त विचार न करता सांगतो तेवढं करायचं. फोटो बघ आणि यातली कुठली पोरगी आवडली आहे तेवढं मुकाट्यानं सांगायचं. ए, डोसक्यात शिरते नव्हती का म्हणते ती? काढ त्यातला एक फोटो. आता विचार करू न ग, सांगितले तेवढं कर. तसं भी त्या पोरीनं तुला नकार दिलाय. काय र लायकी तरी हाय काय तिची तुला नाही म्हणायची? तर बरंच झालं म्हणा आमच्याच पत्त्यावर पडले. हे बा अश्विन, आता तिचा विचार सोड आणि ह्यातली कोणीतरी निवड. बघ कसं धुमधडाक्यात लगीन लावून देतो तुझं. समद कोल्हापूर बघत बसल. डोसक्यात शिरत नाही वय काय बोलते ती? काढ म्हणलं ना एक फोटो. कोणती बी पोरगी सिलेक्ट कर. समद्या चांगल्या घराण्यातल्या आहेत, तुझ्या तोला मुलाचे आहेत. काढ तुला आवडेल तो फोटो. वा वा काका काकी. तुम्हासनी जरा तरी त्याच्या मनाचा विचार आहे का? मेलेल्या माणसाला सांगता आहे त्याच्या तिरडीची लाकडं निवड म्हणून. ए सुंदर, तू मध्ये बोलायचं नाहीस. तू आणि तुझी आई तुम्ही बघा तुमचं काय करायचं ते. आमच्या पोराचं भवितव्य आम्ही बघतो. आम्हाला चांगलंच कळते त्याचं हित कसं करायचं ते. ए अश्विन, लई याळ झाला, काढ की एखादा फोटो. अश्विन, अरे काय करतोस हे? डोसका बिस्का फिरला का काय तुझा? अरे त्या भिकारडे पोरी पाहिजे तू. अरे आम्ही आई बाप होतो ना तुझा. अश्विन, अरे काय येडेपणा चाललाय हा? हे बघ, तू ऐकलं नाहीस ना तर मी अन्न पाणी सोडून देईन, जीव देईन माझा. बरं होईल, बरं होईल मेलीस तर.
तुझ्यासारखी स्वार्थी आई मेलेलीच बरी. अश्विन अश्विन खबरदार एक पाऊल पुढे लागशील तर अश्विन कुठं चाललायस? शर्वर इकडे चाललाय ती. अरे कसल्या आई बा आहे तुम्ही हा? लेकराच्या मनात काय चालू आहे ते बी ओळखता येत नाही हो तुम्हासनी. बाबा मी आहे तुझ्या संग. काय बी झालं ना तरी मी तुझी मदत करीन. तू काळजी करू नकोस. अश्विन अश्विन